या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। या विज्ञान प्रदर्शनात अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे प्रकल्प बनवलेले आहेत त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ धानके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदर्श विद्यामंदिर व पीएच धानके इंग्लिश मीडियमचे सर्व शिक्षकवृंद सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आम्ही टेबल क्रमांक 20 जवळ आलेलो आहोत। या टेबल क्रमांक 20 जवळ या ठिकाणी इयत्ता 6वी सेमीच्या विद्यार्थ्यांनी एअर प्युरिफिकेशन अर्थात हवा शुद्धीकरण अशा पद्धतीचं माहिती देणारं हे मॉडेल या ठिकाणी बनवलेलं आहे। या प्रकल्पाचा गटप्रमुख तनुज दिनकर याच्याकडनं आपण या प्रकल्पाबद्दल माहिती जाणून घेऊया। तर तनुज, हा जो तुझा प्रकल्प आहे तो नेमका कशाचा आहे? हा प्रकल्प एअर पोल्युशन आहे। तो फॅक्टरीमधून निघालेला प्युरिफिकेशन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो। कारण की आपण इथे हा डबा लावलेला आहे, समजूया फॅक्टरीमधून हा कार्बन निघतो या डब्यामध्ये नाही। नंतर हे 2 कार्बन रॉड लावलेले आहेत, ते कार्बन ऑब्झर्व करून वस्तू शुद्धीकरण करतील होते। नक्कीच त्यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आणि पर्यावरणासाठी पूरक असलेला आणि आजच्या पृथ्वीवर ज्याला ग्लोबल वॉर्मिंग धोका निर्माण झालेला आहे त्यासाठी एक मौलिक संदेश देणारा हा प्रकल्प आहे। याच प्रकल्पाचा जो प्रमुख आहे तनुज दिनकर त्याने आपल्याला त्याच्या प्रकल्पाबद्दल माहिती दिलेलीच आहे। त्याचबरोबर त्याचा सहकारी विहान याला आपण या प्रयोगासाठी कोणतं साहित्य लागलेले आहे याबद्दल विचारूया। तर विहान, कृपया आम्हाला सांग की या प्रयोगासाठी तू नेमकं कोणत्या प्रकारचं साहित्य वापरलं? कागद, पुट्टा, रंग, सिमेंट, परत थर्माकोल, पंखा, कार्बन रॉईस, पाईप आणि हे साहित्य वापरले आहे। नक्कीच त्यांचा हा प्रकल्प भविष्यात ह्या प्रकल्पाचं मॉडेल जर बालमित्रांनो तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर अशी रचना त्यांनी या माध्यमातून केलेली आहे आणि भविष्यात पुढे जाऊन एखादा वैज्ञानिक बनण्यासाठीचं एक उत्तम पाऊल त्यांचं या माध्यमातून असते। माझ्या समवेत आपल्या विद्यालयाच्या प्रतिभा संपन्न मुख्याध्यापिका सौ धानके मॅडम या सुद्धा उपस्थित आहेत। आजच्या एकंदरीत विज्ञान प्रदर्शनाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणूया। नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार। आज 28 फेब्रुवारी म्हणजे विज्ञान दिवस आणि या विज्ञान दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। हे असेच का आणि ते तसेच का असे प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत निर्माण होत असतात आणि या प्रश्नांच्या माध्यमातूनच जे विज्ञानाचे शोध आहेत ते लागत असतात। आणि काही शब्द असतात जसं की युरेका म्हणजे अचानक एखादी गोष्ट सापडणे। तर असा हा अनुभव या ठिकाणी तुम्ही घेत आहेत आणि स्वतः वस्तू हाताळून किंवा कशा पद्धतीने अंधश्रद्धा न बाळगता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे। हा तुमचा दृष्टिकोन विकसित झालेला आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की भावी जीवनामध्ये निश्चितच एखादा शास्त्रज्ञ आपल्या शाळेतून सुद्धा निर्माण होऊ शकतो। कारण तुमच्यामध्ये जी जिज्ञासू वृत्ती दिसून येते आणि प्रत्येकाने मेहनत घेऊन एक आकर्षक असं मॉडेल बनवलेलं आहे। आकर्षक म्हणण्यापेक्षा तुम्ही जी माहिती देताय त्या माहितीतून त्या मॉडेलची उपयुक्तता काय आहे आणि ते कशा पद्धतीने संपूर्ण मानव जातीसाठी वरदान ठरू शकतं याची सुद्धा तुम्हाला जाणीव आहे की विज्ञान शाप की वरदान असं म्हटलं जातं, परंतु विज्ञानाचा वापर वरदान म्हणून झाला पाहिजे आणि मानव जातीसाठी ते वरदान ठरावं अशी जी तुमची भावना आहे ती याच्यातून दिसून येते। तुम्हाला विज्ञान दिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। खरं तर बालमित्रांनो, आजचा विज्ञान दिन या ठिकाणी या प्रयोगांच्या माध्यमातून या प्रकल्पांच्या माध्यमातून साकारण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धानके मॅडम यांची प्रेरणा या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्यांनी या दिवशी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। मी मॅडमांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या विज्ञान दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।